ओके, आपल्यासोबत सुहास चंदनशिव सर आहेत. चंदनशिव सर गेली 7-8 दिवस सलग तुम्हाला शिकवत आहेत. अं, एक आवाज क्लिअर, आवाज क्लिअर येतो, येईल तुम्हाला आणि दिसेल पण क्लिअर. सुहास सर, जे YouTube वर आपलं जे अपलोड केलेला व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये जे तुम्ही पुस्तकावर शिकवताय, वहीवर शिकवताय, रजिस्टरवर शिकवताय, याची PDF विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल करून द्यावी दररोजच्या दररोज, असं विद्यार्थ्यांची मागणी आहे. तर त्यांना ती अवेलेबल करून देऊयात. रोज 4-5 फोटोची PDF कॉपी तुम्हाला मिळून जाईल विद्यार्थ्यांना. सुहास मिळून सरांना जाईल. विनंती आहे, त्यांनी ते प्रयत्न करावेत. PDF दररोजच्या दररोज येस. मिळाली तर. ओके सर, येस. चला चालू करा. तुम्हाला मी मेन होस्ट करून थोडस लिव्ह होतं. येस. येस, नाव यू आर मेन. गजानन सर कधी होतील? गजानन सर 9:20 होतील किंवा 25. ठीक आहे. चालेल. बरं, हा. येस. मी पण येण्याचा प्रयत्न करतो लवकर. येस. ठीक. चला स्टार्ट करू ओके. आपण. वेळ नको घालवायचा आता. अ, सर्व आपण जी काही अक्षर मालिकेचे उदाहरण घेणं चालू होते. विसंगत पदे शोधणे, विसंगत पद शोधणे. विसंगत पद शोधणे म्हणजे काय? आता समजा इथं 1 2 3 4 4 अक्षर गट दिलेले आहेत. अक्षरांचा गट दिलेला आहे. तर ह्याच्यामध्ये विसंगत पद आपल्याला शोधायचे. काल आपल्याला 2 उदाहरणं कन्फ्यूज मध्ये टाकले होते त्यांनी. तर मी त्यात थोडा अभ्यास केला, वाचलं. तर त्याच्यामध्ये एक सोल्युशन निघालेलं आहे दोन्ही प्रॉब्लेम मध्ये. आता हे विसंगत पद शोधताना आपल्याला माहिती आहे, कालचे कालचे एक्झाम्पल घ्या. हो, कालचेच एक्झाम्पल आहे दोन्ही पण. जे कन्फ्यूज मध्ये पडले होते आपल्याला. आता अक्षर गट ह्याच्यामध्ये विसंगत पद शोधताना 3 अक्षर गटांचा नियम एकच असतो. फक्त एकच विसंगत असतो, ज्याला प्रत्येकामध्ये एक नियम तयार होत असतो. आणि ह्या नियमामध्ये एक अक्षर गट त्या नियमामध्ये बसत नाही. त्यामुळं त्या अक्षर गटाला आपण विसंगत पद म्हणतो. आणि विसंगत पद आपल्याला शोधायचं आहे. आता कालच्या प्रॉब्लेम मध्येच आपण लगेच दोन्ही उदाहरण घेऊ, नंतर आपल्याला पुढचं. यस. 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 ओके, गायकवाड मॅडम. यस, गायकवाड ताई. यस. बघा आता, एम एन म्हणजे ही वरून खाली आलंय. ओके. एम एन. झेड ए, का झेड ए खालून वर गेलंय. हा, का खालून वर गेलेला आहे. आता इथं एक असा नियम तयार झालेला आहे. एफ यू. एफ यू म्हणजे वरून खाली आलेलं आहे का, वरून खाली आलेलं आहे. एच एस. एच एस. एच एस वरून खाली आलंय. आता पुढच्या तिसऱ्या अक्षर गटात काय नियम तयार होतो बघू आपण. के पी. के पी हा का वरून खाली आलंय. एक्स सी हा का एक्स सी खालून वर गेलंय. एक्स सी हा का खालून वर गेलंय, म्हणून खालून वर गेलंय. आता याच्यात बघू आपण. आर व्ही. आय आर का आय आर. आय आर वरून खाली. आय आर वरून खाली आलेला आहे. व्हीई का व्हीई म्हणजे खालून वर गेलेलं आहे का. बघा आता तुम्ही जर नीट आकृती बघून घ्या. पहिली वरून खालून, सेम वरून खाली, वरून खाली. इथं एक पहिला अक्षर गट, तिसरा अक्षर गट, चौथा अक्षर गट. नियम सगळीकडे सारखा झालाय. इथं विसंगत पद तयार झालेलं आहे. काही वरून खालून, वरून इकडे झालंय आणि इकडे वरून वरच झालेलं आहे. समजले का सर्वांना? काय दिसतंय ना स्पष्ट व्यवस्थित? जर तुम्ही पाहिलं व्यवस्थित तर तुम्हाला लक्षात येईल. ओके. 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 आता समजले का सर्वांना? कालचं कन्फ्युज मध्ये पडलं होतं हे. यस.
यस. चला आता पुढे जाऊ आपण. सर्वांना समजले असं गृहीत धरू. यस. ओके. चला पुढे जातो. VFT. VFT. का VFT. 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 का हे असं आहे. VFT. RJP. RJP. दिसतंय तुम्हाला? RJP. RJP. इथं सुद्धा असं झालंय तयार. ओके. आता पुढं बघू बरं. BXD. 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 असं झालंय. YCW. 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 इथं विसंगत काय दिसतंय तुम्हाला? BXD. BXD. सर्वांना ही विसंगत पद लक्षात आलं असं. काल कन्फ्युज मध्ये पडले होते. फक्त फार क्लिष्ट उदाहरणापैकी ही उदाहरणं आहेत, लक्षात घ्या. समजलं असं? ओके. चला मी पुढे जाऊ का? चला मला पुढे जाऊ का मग? चला. ओके. आता आपण एक नवा चॅप्टर, नवा टॉपिक सुरू करत आहोत. नवा टॉपिक, नवा चॅप्टर. ह्याच्यावर 100% उदाहरण आहे. त्या चॅप्टरचं नाव आहे कॅलेंडर. कॅलेंडर. कॅलेंडर सर्वांना माहित आहे. ह्याच्यावर हमखास एक प्रश्न, किमान एक प्रश्न ह्याच्यावर विचारला गेलेला आहे. प्रत्येक वेळेस एक प्रश्न विचारला गेलेला आहे. तर कॅलेंडर कोणते दोन एक्झाम्पल? हा शेवटचे दोन एक्झाम्पल ना. ओके ओके. ठीक आहे, बघू आपण. ओके ओके ओके. हेच ना. ओके. मला वाटतं काही विद्यार्थ्यांनी सोडवलं होतं. मी काय बघितलं नाही. मी उदाहरण सोडून बघितलेलं नाहीये. काही विद्यार्थ्यांनी सोडून बघितलेलं आहे. ADEH. कोण सांगतो तुमच्यापैकी? हा, स्नेहलताई तुम्ही सांगू शकताल का? दोन्ही उदाहरणं कोण सांगताय? तर 13वं उदाहरण स्नेहलताई तुम्ही सांगतात का? ओके, तयार राहा तुम्ही. हॅलो. हा सांगा. हा सर, ते एडी आहे ना, त्याच्यामध्ये 3चा फरक आहे. परत EH मध्ये सुद्धा 3चा फरक आहे. हा. BE मध्ये सुद्धा 3चा फरक आहे. FI मध्ये सुद्धा 3चा फरक आहे.
CF मध्ये सुद्धा तसंच 3, GH मध्ये सुद्धा 3 आणि DG हा मध्ये 4 आणि 7 3चा फरक आहे आणि HM मध्ये 5चा फरक आहे. त्यामुळे DG आणि HM हे उत्तर आहे. DG आणि के, HM. तेच ना, हो, DG आणि HK. HM होतं ना सर ते काल, HM. HM हा, HK आहे इथं. ओके ओके, HK असेल आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा तेवढाच फरक आहे. येस. डबल एकदा सांगा. हा, एडी मध्ये 3चा फरक आहे. हा, ओके. 1 EH आणि मध्ये 7. 3चा फरक आहे. हा, बी मध्ये सुद्धा 3चा फरक आहे. CDE. ई. हा हा, ओके. FI SI मध्ये मध्ये सुद्धा 3चा. CFDEF बरोबर 3चा. GH 3चा. HI 3चा. DG EF G. EFG म्हणजे इथं सुद्धा 3चाच फरक आहे. हम्म. आणि HK मध्ये HK मध्ये सर काल ना मी ते पाहिलं होतं तेव्हा मला M दिसला होता म्हणून मी HM लिहिलेलं, मग आता मी तसं उत्तर HK मध्ये किती काढलं. फरक आहे? HK मध्ये HK मध्ये सर 3चाच फरक आहे, पण मी ते काल मी बघितलं होतं ना, तर M ओके दिसलं होतं मला म्हणून सर चुकून मग मी तेच उत्तर दिले. ओके ओके. हम्म. आणि तसं EH उत्तर मध्ये EH आहे. EH मध्ये किती फरक आहे? एफ 3चाच जी फरक आहे. एच 3चाच. आहे. IK 2चा फरक आहे इथे. 2चा. हम्म. IJK इथं 2चा फरक आहे, म्हणजे हा. इथं ते उत्तर विसंगत आहे. पद इथं हम्म. आलेलं आहे. ओके, करेक्शन. ओके. हा, 13चं सांगू शकताल? 13चं ACM 1, 3 आणि 13. 1, 3, 13. 3, 13. BDN हा, 2, 4, 14. 2, 4, 14. JLV 10, 12, 22. 10, 12, 22. आणि NPX 14, 16, 24. 14, 16, 24. काय ह्याच्यात? याच्यामध्ये 1, 3, 13 मध्ये 1 आणि 3 आणि 13 मध्ये 10चा फरक आहे. 2 हो आणि 4 2 सॉरी 4 आणि 14 मध्ये सुद्धा 10चा फरक आहे. 12 आणि 22 हो मध्ये 10चा फरक आहे. 16 आणि हो, 24 मध्ये 8चा फरक आहे. बरोबर आहे. इथं 10, 10चा फरक आहे. हा, इथं मग 10चा फरक नाहीये. ओके, चालेल. थँक्यू सर. येस, ओके. आपण आज कॅलेंडर हा नवा टॉपिक, नवा चॅप्टर आपण सुरू करायला लागलो आहोत. कॅलेंडर आपल्या सर्वांच्या घरी आहे. कॅलेंडर या चॅप्टरवर मिनिमम एक प्रश्न हा हमखास विचारतात. याची व्यवस्थित जर तयारी केली तर आपल्याला ह्याच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सहज देता येतंय. एकदम बेसिक पासून आपण हा कॅलेंडर चॅप्टर आपण घेणार आहोत. सर्वांना माहिती आहे कॅलेंडर सर्वांच्या घरी आहे. महिने कॅलेंडर मध्ये आपण सगळ्यांना माहिती आहे 12 महिने असतात. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. दिवस जानेवारीचा दिवस 31 असतो. फेब्रुवारीचा दिवस 28 किंवा 29 असतो. 28 केव्हा असतो? सामान्य वर्षामध्ये. आणि लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना 29 असतो. मार्च 31, एप्रिल 30, मे 31, जून मध्ये 30, जुलै मध्ये 31, ऑगस्ट 31. आता हे कसं पाठ करायचं? मला वाटतं बऱ्याच जणांना माहित असेल कदाचित. आपल्या हाताचे 2 मनगट घेतले, मनगटावर ह्या सगळ्या गोष्टी असतात. बरोबर आहे? जर आपण 2 मनगट घेतले तर मनगटाच्या डावी बाजू जर बघितली, उंच वटा आहे. बरोबर आहे? उंच वटा आहे. आणि ह्या उंच वटा जर आपण थोडक्यात आपण एक आकृती काढली, अचानक काढतो मी ही.
जर आपण आकृती काढली तर त्याच्यावरून आपल्याला सगळे महिन्याचे दिवस काढता येतात. म्हणजे जर आपली 1 2 3 4 5 6 1 2 3 4 1 2 3 4 असे आपले उंचवटे आपल्या मनगटाचं जर पाहिलं, हा 1 2 3 4 इथं 4 उंचवटे आहेत बघा. ठीक आहे. हे झालं एका. आता दुसरं उंचवटा सेम आपण घेऊ. 1 2 4. जर आपण ही उंचवट्यामध्ये घेतलं तर हा उंचवटे आपल्याला 31 तारीख धरायची. उंचवटे काय धरायचंय? 31 तारीख. आता ही काय आहे? जानेवारी. हा खाली गेलेला फेब्रुवारी. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. आता हा उंचवटा इथं जुलैला उंचवटा आहे आणि ऑगस्टला सुद्धा उंचवटा आहे, लक्षात घ्या. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. जरी नीट पाहिले आपण जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर, डिसेंबर ही सर्व महिने 31 तारखेचे आहेत. ही सर्व महिने 31 दिवसाचे आहेत. ठीक आहे. 31 दिवसाचे आहेत. आणि ही जी खालचे जे महिने आहेत, फेब्रुवारी, एप्रिल, जून. आता फक्त अपवाद फेब्रुवारी करायचा बरं का, तुम्हाला मी सांगतो नंतर, इथं सांगितलेलं बी आहे. एप्रिल महिना 30, जून 30, सप्टेंबर 30, नोव्हेंबर 30. फेब्रुवारी महिना तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे 28 किंवा 29 असतो. 29 केव्हा असतं? लीप वर्षामध्ये. जेव्हा सामान्य वर्ष असतं त्यावेळेस फेब्रुवारी महिना 28 दिवसाचा असतो. 28 दिवसाचा असतो. मला वाटतं हे सगळं क्लिअर झालं. पुन्हा समजून सांगायची गरज आहे का? मला असं वाटतं थोडं तुम्हाला माहित असेल, त्यामुळे थोडं फास्ट घेतलंय. डबल सांगू? ओके. ओके. डबल सांगू का? काहीतरी ताई डबल सांगू का? ओके. चला डबल सांगतो मी. कुणाला समजलं असेल तर मला कॉमेंट मध्ये सांगा सर. अनिल सर डबल सांगू का? पुन्हा सांगू का? अनिल सर. ओके. चला. चला. मग ही सगळ्यांना क्लिअर झालेलं आहे. ओके. हे मनगट आपले आपले दोन्ही हात आहेत आपल्या सगळ्यांकडे, त्यामुळं त्या हातावर आपल्याला कोणत्या महिन्यात किती दिवस आहेत हे काढता येतात. फक्त लक्ष ठेवा, फेब्रुवारी महिना 28 दिवस असतात, लीपचे 29 दिवस. आता हे शिल्लक दिवस एक कन्सेप्ट आहे. शिल्लक दिवस म्हणजे काय? तर आपल्याला सातनं ह्या भाग दिला आपला, तर शिल्लक दिवस किती राहतात बघायचं आपण. हे एक फार महत्वाची कन्सेप्ट आहे. आता शिल्लक दिवस म्हणजे काय ते थोडक्यात सांगतो मी. समजा आपला जानेवारी महिना ब्लर ब्लर. ओके. जानेवारी ब्लर दिसत आहे. ओके. जानेवारी महिना हा 31 दिवसाचा आहे.
आता 31 दिवसाला आपण 7 न भाग दिला. 7 चोक 28. 7 चोक 28. 31 मधून 28 गेले, राहिले 3. म्हणजे शिल्लक दिवस किती राहिले? जानेवारी मध्ये 31 तारीख म्हणजे 3 दिवसाचं शिल्लक दिवस 3. ओके. समजा फेब्रुवारी महिना 28 दिवसाचा असतो. आपण 7 ना अजून 28 ला भाग दिला, कितीचा भाग जाईल? 7 चोक 28. बाकी किती उरली? 0. शिल्लक दिवस किती आहेत? म्हणजे जानेवारी मध्ये शिल्लक दिवस 3 आहेत. फेब्रुवारी महिन्यात शिल्लक दिवस 0 आहेत. पण समजा बऱ्याच वेळा 29 असतो महिना. सांगतो. सध्या जी आहेत ती सांगतो, कॅलेंडर सांगतो डबल मी. त्याच्या अगोदरचे उदाहरण आता नाही सांगता येईल, कारण की भरपूर मुलं अगोदरपासून जॉईन आहेत, त्यांचा वेळ जाईल. परंतु ही जी काय आहे ना पीडीएफ मी पाठवणार आहे, त्यामुळं फेब्रुवारी महिना ओके. फेब्रुवारी महिना लीप वर्षामध्ये 29 दिवसाचा असतो. मग आपण काय केलं? 29 ला भाग दिला 7 न. 7 चोक 28. 29 मधून 28 गेले, राहिला 1. म्हणजे शिल्लक दिवस काय झाले 29 दिवस असल्यास? 1. समजा 30 दिवस असतील, 30 दिवसाचा महिना कोणता आहे? एप्रिल. समजा एप्रिल आहे 30 दिवसाचा. 30 ला आपण 7 न भाग दिला. 30 ला 7 न भाग दिला. 7 चोक 28. 30 मधून 28 गेले, राहिले 2. म्हणजे शिल्लक दिवस काय आले ह्याचे? एप्रिल महिन्याचे 30 दिवस असताना 2 दिवस राहिले. ठीक आहे. आपण शिल्लक दिवस कसे काढले समजलं तुम्हाला. जानेवारी मध्ये 31 दिवसाचा महिना असतो. 31 ला 7 न भाग दिला. 7 चोक 28. 31 मधून 28 गेले, राहिले 3. शिल्लक दिवस. फेब्रुवारी महिना 28 दिवसाचा असतो. 7 न भाग दिला 28 ला, बाकी उरले 0. शिल्लक दिवस फेब्रुवारी मध्ये किती धरायचे? 0. ही काय पाठ करायची गरज नाही. शिल्लक दिवस समजा 29 दिवसाचा महिना आहे फेब्रुवारी लीप वर्ष, तर 7 न भाग द्यायचा. 7 चोक 28. 1 उरला, शिल्लक दिवस 1. एप्रिल 30 दिवस. 7 चोक 28. 4 चा भाग गेला, 30 मधून 28 गेले, राहिले 2. शिल्लक राहिले 2. का? म्हणजे ह्यातली कोणतीही गोष्ट तुम्ही पाठ करू नये, समजून घेणं महत्वाचं. आपण आता शिकलोत आपण मनगटावर. हे जे दिवस पाठ करायची गरज नाही, शिल्लक दिवस पाठ करायची गरज नाही. 31 असेल तर 3. हो 7 दिवस. 7 दिवस कशामुळं? कारण की आठवड्यामध्ये दिवस किती असतात? 7. त्यामुळं आपण 7 न भाग द्यायला लागलो. येते का लक्षात? 7 न का भाग देत आहोत आपण? कारण की ह्या प्रत्येक एकूण दिवसाला, म्हणजे जानेवारीतल्या प्रत्येक दिवसाला आपण 7 न भाग द्यायला लागलो. 7 न 31 ला भाग दिला 3. म्हणजे 31 धरलं की 3. शिल्लक दिवस 3. 3 3 3 3 3. आता हे दिवसाचे कोड आहेत. रविवारी सुट्टी असते. सुट्टी म्हणजे काय? 0. बाकीचे वारांना आपण सोमवारला 1, मंगळवारला 2, बुधवारला 3, गुरुवारला 4, शुक्रवारला 5, शनिवारला 6. ही बी पाठ करायची गरज नाही. रविवारला आपण 0 लावलेला आहे. रविवार म्हणजे 0, सुट्टी असते, त्यामुळे रविवारला 0. बाकीचं ह्या दिवसाचा कोड शिल्लक दिवस
आणि ही महिने. ही कोणती गोष्ट पाठ करायची गरज नाही, समजून घ्यायची दिवस गरज आहे. आता उशिरा आलेत त्यांच्यासाठी एका सेकंदामध्ये सांगतो. आपली दोन्ही मनगट समोर केले आपण दोन्ही हाताचे, तर मनगटावर जी काही उंचवटे आहेत त्याला 31 तारखेचा महिना म्हणायचं. जानेवारी उंचवट आहे, मार्च खाली गेलो, फेब्रुवारी, मार्च उंचवट आहे, एप्रिल खाली आलो, एप्रिल. 30 तारखेचे दिवस आहेत, 30. हे 30 दिवसाचे महिने आहेत, हे 31 तारखेचे महिने आहेत. ओके, चला आता आपण पुढे जाऊ. आपल्याला काही उदाहरणं बी घ्यायचे. आता सामान्य वर्ष. सामान्य वर्ष म्हणजे काय? सामान्य वर्षामध्ये दिवस असतात 365 सामान्य वर्षामध्ये, आणि फेब्रुवारी महिना असतो 28 तारखेचा, आणि लीप वर्ष असते 366 दिवसाचं. फेब्रुवारी महिना लीप वर्षामध्ये किती किती दिवसाचा असतो? 29 दिवसाचा. ओके. आता लीप वर्ष म्हणजे काय? तर लीप वर्ष म्हणजे 4ने भाग जाणाऱ्या वर्षाला लीप वर्ष म्हणतात. उदाहरणार्थ आता 4 कशाला भाग द्यायचा? हे याला भाग द्यायचा, याला भाग द्यायचा, याला भाग द्यायचा, दशक आणि एकक स्थानच्या. लय मोठ्या संख्येला भाग द्यायचा नाही. याला 4 भाग जातो का? जातो. 4 एक 4, ह्याला 4 भाग जातो. 4 एक 4, 4 दोन्ही 8, म्हणजे ही लीप वर्ष. 2008 लीप वर्ष, 2004 लीप वर्ष, 2012. आता इथं 12 आहे, एकक आहे दशक स्थानचा, त्याला 4 भाग जाते. 4 त्रिक 12, ह्याला बी भाग जातो. 4 चौक 16, 4 पंचे 20, ह्यालाही भाग जातो. 4 सत्त आपलं 4 सत्त 24. पण जर शतक असेल, शतकाला मात्र 4 न भाग द्यायचा नाही, शतकाला 400 ने भाग द्यायचा. उदाहरणार्थ कोणतं? शतक जे आहे 19व शतक, 2000 शतक, नंतर 21व शतक, 22व शतक. ह्याला जर 4 ने भाग जात असत, सॉरी 400 ने भाग जात असत, 400 ह्या वर्षाला, तर त्याला म्हणायचं लीप वर्ष. आता लीप वर्ष म्हणजे अजून काय येईल? समजा मोठं वर्ष घेऊ आपण. मोठं वर्ष म्हणजे कोणतं? झाले सोपे वर्ष झाले. आता इथं बघू आपण. समजा 2068 लीप वर्ष आहे का चेक करायचं आपल्याला. 2068 दुसऱ्या कागदावर आपण समजून घेऊ. आता समजा लीप वर्ष हे आपल्याला समजून घ्यायचं आहे, आणि समजा 2068 काय 2068 हे लीप वर्ष आहे का? फक्त एवढा घ्यायचा ह्याला भाग, ह्याला 4 न भाग द्यायचा. 68 ला 4 ने भाग, 4 एक 4, 6 मधून 4 गेले 2, वरून घ्यायचे 8, ह्याला 4 न भाग दो, 4 सत्त 4 सत्त 28, पूर्ण निशेष भाग गेला, बाकी शून्य उरली, म्हणजे हे लीप वर्ष आहे. ओके. अजून एक, फक्त एकक आणि दशक स्थानचा अंक घ्यायचा लीप वर्ष, 4 न भाग द्यायचा असेल तर. समजा 2000 समजा 62 समजा. ओके. आता हे एवढाच अंक घ्यायचा, ह्याला 4 ने भाग द्यायचा, 4 एक 4, 6 मधून 4 गेले राहिले 2, वरून घ्यायचे 2, 4 न
4च्या पाड्यात 22 आहेत का रे? नाहीत. कितीचा भाग जातो? 4 पंचे 20. बाकी किती उरली? 2 उरली. जर बाकी 0 उरली तर लीप वर्ष, बाकी 2 उरली म्हणजे लीप वर्ष नाही. येतंय लक्षात सगळ्यांना? आता लीप वर्षामध्ये दिवस किती असतात? 366. सामान्य वर्षामध्ये 365. आणि फेब्रुवारी महिना किती असतो? 29 दिवसाचा असतो. किती असतो? 29 दिवसाचा असतो. मला वाटतं हे सगळं क्लिअर झालेलं आहे लीप वर्ष. हम्म? आता आपल्याला आता ह्याच्यावर उदाहरणं बऱ्यापैकी वेगवेगळ्या पद्धतीची येतात. कोणते वेगवेगळे प्रश्न येतात? बऱ्याच वेळा एकाच महिन्यातले येतात. उदाहरण बघा, एकाच महिन्यातील तारीख आणि वार विचारला जातो. वार एकाच महिन्यातले बऱ्याच वेळा काढायला होतात. नंतर असतो एकाच महिन्यातले झालं. आता बऱ्याच वेळा असतो एकाच वर्षातले असतात. एकाच वर्षातले, एकाच वर्षातील तारीख आणि वार विचारला जातो. म्हणजे काय? समजा 1 जानेवारी आपलं किती? 21 जानेवारीला सोमवार आहे, तर त्याच वर्षात 5 एप्रिलला कोणता वार असेल? कोणता वार असेल? समजा 21 जानेवारी 2022 धरू. 21 जानेवारी 2022 ला सोमवार आहे समजा, तर त्याच वर्षी एकाच वर्षात त्यात कोणता वार असेल? म्हणजे एकाच महिन्यातले काही वेळेस प्रश्न विचारले जातात, काही वेळेस एकाच वर्षातले प्रश्न विचारले जातात, आणि काही वेळेस म्हणजे शतकातले, एकाच शतकातील तारीख आणि वार विचारला जातो. म्हणजे काय? म्हणजे समजा बघा आता 2 ऑक्टोबर 2007 रोजी सोमवार असेल तर 17 मार्च 2017 रोजी कोणता वार असेल? कोणता वार असेल? आता लक्षात घ्या, की 2007 आहे आणि 2017 म्हणजे जवळपास 10 वर्षाने विचारलंय, पण एकाच शतकातलंय. 2007 2017 एकाच शतकातलं उदाहरण आहे. अशा पद्धतीने एक तिसरा प्रश्न विचारला होतो. आणि चौथा एक प्रश्न असा विचारला जातो. काय विचारला जातो? समजा किती? 15 ऑगस्ट 1947 रोजी कोणता वार होता? कोणता वार होता? आता
इथं कोणता सोमवार मंगळवार वगैरे काही दिलं नाही. ते मागच्या उदाहरणात बघा, 2 ऑक्टोबर 2007 रोजी सोमवार होता. तर 17 मार्च 2017 रोजी कोणता वार असेल, म्हणजे इथं वार दिलेला आहे आणि पुढचे 10 वर्षांनी तारीख दिली, त्या तारखेला कोणता वार असेल विचारले. इथं फक्त तारीख दिली आपल्याला, वार विचारलाय, डायरेक्ट वार विचारलाय. आता 15 ऑगस्ट 1947 ला काय झालेलं आहे? स्वातंत्र्य दिन आहे आपला, स्वातंत्र्य दिन आहे. 2 ऑक्टोबरला काय आहे? सर्वांना माहित आहे, महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंती. आता ह्या सगळ्यात ही हे एक समजलं पाहिजे बरं का. ही अशी 4 प्रकारची उदाहरणं आहेत. आता बऱ्याच वेळा काय प्रश्न विचारतात, हं? ही एक विचारतात बरं का. समजा एक उदाहरण आहे, एक उदाहरण, परीक्षेत आलेलं उदाहरण आहे. हा, 2024 चा विज्ञान दिवस बुधवारी होता, तर 2029 चा विज्ञान दिन कोणत्या वारी होईल? कोणत्या वारी होईल? आता लक्षात घ्या, जरी आपल्याला कॅलेंडरचे सगळे गणित येत असतील, परंतु जर आपल्याला विज्ञान दिवस माहित नसल, संपलं. त्यामुळं वर्षातले सर्व दिवस, सर्व दिन आपल्याला पाठ पाहिजेत. जर पाठ नसतील तर आपल्याला हे सगळे कॅलेंडरचे सगळे तुम्हाला दिवस, चांगले प्रश्न उत्तर कसं करायचंय सगळं पाठ जरी असेल, तरी आपल्याला ह्याच्यामध्ये ते मुद्दामून अडकवतात. आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे, आजच्या घडीला प्रचंड स्पर्धा वाढली. स्पर्धेमुळे काय करायला लागलेत, तुम्हाला जास्तीत जास्त क्लिष्ट उदाहरणं टाकायला लागलीत. क्लिष्ट उदाहरण म्हणजे काय, तर तुम्हाला म्हणजे हे दिवस सुद्धा यायला पाहिजेत. कोणते दिवस? की आपला स्वातंत्र्य दिन कधी आहे, प्रजासत्ताक दिवस कधी आहे, हा, राष्ट्रीय युवक दिन म्हणजे विवेकानंद जयंती, राष्ट्रीय युवक दिन म्हणजे विवेकानंद यांची जयंती कधी आहे? 12 जानेवारी. ते मुद्दाम विचारतात. काय विचारतात? राष्ट्रीय युवक दिन 2024च्या कोणत्या दिवशी आलेला आहे? आता राष्ट्रीय युवक दिन कोणता दिवस आहे? 12 जानेवारी. मकर संक्रांत 14 जानेवारी. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी. शिवजयंती 19 फेब्रुवारी. राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी. म्हणजे हे आपलं उदाहरण आहे ना आताच, हे 28 फेब्रुवारीच. म्हणजे 28 फेब्रुवारी 2024 रोजी बुधवार होता. आपल्याला दिवस तारीखच दिली नाही बघा. इथं तर तारीख दिलेली आहे त्यांनी, 2 ऑक्टोबर 2007 रोजी सोमवार असेल. 2 ऑक्टोबर 2007 रोजी सोमवार असेल, परंतु इथं विज्ञान दिवस 2024चा विज्ञान दिवस पाठ पाहिजे. आणि हे करणार आहे मुद्दाम, तुम्हाला जास्तीत जास्त अडकवणार, क्लिष्ट प्रश्नपत्रिका बनवणार. त्यामुळं हे दिवस आपल्याला पाठ पाहिजेत, पाठ. राष्ट्रीय विज्ञान दिन, जागतिक महिला दिवस, हा का, 8 मार्च.
जागतिक महिला दिन महत्वाचा दिवस आहे. जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल. पाठ आहे. 1 मे महाराष्ट्र दिन कामगार दिन पाठ पाहिजे. 5 जून जागतिक पर्यावरण दिन 5 जून. आंतरराष्ट्रीय योग दिन ही महत्वाचा दिवस आहे बरं का. आंतरराष्ट्रीय योग दिन मुद्दाम विचारतात ते, विचारणार ती. मला तर असं वाटतं 100% मुद्दाम विचारणार ती. 5 जून. 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस. विश्व जनसंख्या दिवस 11 जुलै. लोकमान्य टिळक जयंती 23 जुलै. विचारणार ते, हे पाठ पाहिजे. आता ह्याच्यात 1 ऑगस्ट काय लोकमान्य टिळक पुण्यतिथी. 9 ऑगस्ट क्रांती दिन म्हणजे छोडो भारत इंडिया, क्विट इंडिया, जी महात्मा गांधींनी 1942ला ही दिली होती, घोषणा दिली होती. क्रांती दिन 9 ऑगस्ट. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट. 5 सप्टेंबर काय तुम्हाला सर्वांना माहिती आहे, शिक्षक दिन आहे. डॉक्टर राधाकृष्ण जयंती. 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती, लाल बहादूर शास्त्री जयंती. 14 नोव्हेंबर बाल दिन आहे, जवाहरलाल नेहरू जयंती. 6 डिसेंबर डॉक्टर बाबा आंबेडकर महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर, सर्वांना माहित आहे. 25 डिसेंबर नाताळ किंवा ख्रिसमस. विचारणार ती ख्रिसमस दिवस दिन 25 डिसेंबर. पाठ पाहिजे, हे पाठ करा. फार महत्वाची ही गोष्ट आहे. असेच प्रश्न अनेक वेळा विचारलेले आहेत. तुम्हाला डायरेक्ट बऱ्याच वेळा दिवस देत नाहीत. दिवस दिला तर आपण फार सोप्या पद्धतीनं आपण उदाहरणं घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. हे थोडक्यात तुम्हाला आज मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. लीप वर्ष म्हणजे काय, लीप वर्षामध्ये किती दिवस असतात एकूण, त्याला फेब्रुवारी महिना 29 तारखेचा आहे. नंतर आपण एक कॅलेंडर पाहिलं आपण. हा, आपल्याला सोडवायचे आपल्याला. अजून अजून थोडं अजून काय राहिलेलं आहे, थांबा 1 मिनिट. कॅलेंडर आपल्याला हा हा चॅप्टर, हा टॉपिक जवळपास आज आपण प्रस्तावना पाहिली. प्रस्तावनेमध्ये भरपूर गोष्टी आहेत, आपण सगळे गोष्टी पाहणार आहोत. म्हणजे महिन्यातले दिवस कसे काढायचे, किंवा वर्षातले दिवस काढायचे कसे, किंवा शतकातले दिवस कसे काढायचे. महिना पाठ करायची गरज नाही, आपल्या मनगटावर येत आहे. शिल्लक दिवस पाठ करायची गरज नाही, भाग द्यायचा. दिवस कोड ही काय पाठ करायची गरज नाही. रविवारी सुट्टी असते, 0 लिहायचं, बाकीचे वार दिवस कोड आपल्याला येणार आहे. ठीक आहे. आता आपण 1-2 उदाहरणं आपण घ्यायचा पटकन विचार आपण करू, सोडवायचा प्रयत्न करू. एकाच महिन्यात दिवस असतील तर कसे सोडवायचे. एक समजा बघा आता, काही अवघड सुद्धा उदाहरण घेणार आहेत आपण, पण आज अवघड नाही. आज फक्त आपण महिन्यातले काही दिवस आणि काही प्रश्न कसे येतात ते येऊ शकतात ते बघू आपण. आता समजा सिंपल उदाहरण आहे. समजा सोमवार आहे, ब्लर दिसायला लागले. सोमवार आज आहे, आणि सोमवार आज आहे समजा, तर 10 दिवसानंतर कोणता वार असेल. 10 दिवसानंतर
कोणता वार असेल? सांगा पटकनी, सांगा उत्तर. 10 दिवसानंतर कोणता वार असेल? आज सोमवार असेल. येस. आता लक्षात घ्या. हा, नो, वेडनेसडे नाही, वेडनेसडे नाही, थर्सडे, थर्सडे, नॉट वेडनेसडे. आता बघा, आता हे पटकनी काढायचं असेल तर पटकन ह्याला 7 भाग द्यायचा. 7 भाग का द्यायचा? आठवड्यामध्ये 7 दिवस असतात. ह्याला भाग दिला, 7 1 7, 10 मधून 7 गेले, राहिले किती रे? 3 दिवस. बर का? हो का? 7 1 7, 10 मधून 7 गेले, राहिले 3. आता 3 दिवस पुढे जावा, सोमवारच्या पुढे 3 दिवस. मंगळवार पहिला दिवस, दुसरा बुधवार, आणि तिसरा काय? गुरुवार. म्हणजे 10 दिवसानंतर कोणता वार असेल? गुरुवार. आता समजा 9 ऑक्टोबर. हम्म? बघा दुसरं उदाहरण. नाही नाही नाही, कोडचा आत्ताच उपयोग नाही रे. कोड आत्ताच यूज नाही करायचा. कोडचा उपयोग हा पुढं आहे. हम्म? आपण कोडचा वापर करणार आहोत, पण मोठ्या गणितामध्ये. ही सिंपल महिन्याच्या ह्याच्यामध्ये कोडचा वापर करू नका. हम्म? कोड करायचा आता आता ठीक आहे, आपण करू आपण. ओके, कोडचाही वापर करू आपण. हा, 9 ऑक्टोबर 2016 रोजी सोमवार आहे. तर 29 ऑक्टोबर 2016 रोजी कोणता वार असेल? चला काढा बरं. कोडचा वापर करा. मी कोडचा वापर करून ह्याचं उत्तर सांगणार आहे बरं का. ज्यांना त्याची गरज बी नाही तशी कोडचा वापर करायची. चला काढा उत्तर. एकाच महिन्यातल्या, फक्त महिन्यातले 2 3 उदाहरणं घेणार आहेत. नंतर आपण वर्षातले घेणार आहोत. नंतर सेंचुरी मधले, शतकातले घेणार आहोत. नो, 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 हर्षदाताई, नो. बघा, बघा आता मी कोडचा वापर करायला लागला. सोमवारचा कोड आहे 1. सोमवारचा कोड आहे 1. आता ह्याच्यातला फरक कितीचा आहे? 29 मधून 9 गेले. 29 मधून 9 गेले, किती राहिले? 20. हं? त्यात आपला हा कोड मिळवा. सोमवारचा कोड मिळवला, किती झाले? 21. 21ला 7 न भाग द्या. 7 1 7, 7 3 21. बाकी किती उरली का रे? नाही बाकी उरली. बाकी नाही उरली. मग 0 बाकी. मग वार कोणता आहे? शून्याचा कोड कोणता आहे? रविवार. बघा करून बघा बरं, रविवारच येत आहे का? मला वाटतं कुणाचंच उत्तर आलं नव्हतं.
करायचं का चेक करून? आपण कॅलेंडर तयार करू वाटलं तर. 9 ऑक्टोबर सोमवार. 10, 11, 12, 13, आलं का रविवार? आला रविवार. सोडवलं बरोबर आलं. समजलं का रे? कोणाला समज नसेल तर बघा बरं, नीट बघा, तुम्हाला समजल. मला नाही वाटत काही अडचण आहे. फरक बघा. बघा इकडे बघा. आपण महिन्यातलंच काढवलं फक्त. हा हा 29 मधून 9 गेले. 29 मधून 9 गेले, किती राहिले? 20 दिवस. त्यामध्ये आपला सोमवार आहे. हा सांगतोय नीट ऐका आता. सोमवार आहे. सोमवार मिळू आहे ह्याच्यात. एक कोड काय? एक. 20 आणि 1, 20 आणि 1, 21. आता 21 ला 7 न भाग द्या. 21 ला 7 न भाग द्या. भाग हा 3चा जातो. 7 त्रिक 21, पूर्ण भाग गेलाय. निशेष भाग गेलाय. म्हणजे बाकी किती उरली? 0. बाकी किती उरली? 0. आता 0 बाकी आली की आपण शिकवलंय प्रमाणे कोड मध्ये जावा. रविवारचा कोड काय? रविवारचा कोड आहे 0. बघा रविवारचा कोड आहे 0. समजलं का सर्वांना? समजलं का? चला पुढे जाऊ का? मी असंच एक उदाहरण देतो तुम्हाला. तर समजलं का? पुढे जाऊ का? पुढे जाऊ. ठीक आहे, मी अजून एक दुसरं उदाहरण देतो. हा ठीक आहे, बघा बरं, आता प्रयत्न करा बरं. 1 जानेवारी 2016 रविवार आहे. तर 24 जानेवारी 2016 रोजी कोणता वार असेल? यस माधुरीताई, यस. नो. चेतनाताई, नो. प्रतिमेश, यस. विद्याताई, यस. मी सांगणार आहे समजून. नो सॅटर्डे, नो. हर्षदताई, नो सॅटर्डे. काजल ताई, यस. करेक्ट आन्सर. नेहाताई, नो ट्यूजडे.
येस येस, ट्यूजडे. येस. माधुरीताई, नो, वेडनेसडे. रॉंग आन्सर. नो. येस, वैभवीताई, येस, करेक्ट आन्सर. गायत्रीताई, येस, करेक्ट आन्सर. मी समजून सांगायला. गजानन सर आलेत का? गजानन सर. ओके. कोमलताई, येस, करेक्ट आन्सर. आता सचिन सर, येस, करेक्ट आन्सर. आता बघा, एका 0 मिनिटात ह्याचा फरक काय? 24 मधून 1 गेला. फरक किती आले? 23. आता रविवारचा कोड काय? रविवारचा कोड बघून घ्या. 0. म्हणजे किती आलं उत्तर? 23. 23ला 7 न भाग द्या. 7 × 7, 7 7 त्रिक 21. आणि 23 मधून 21 गेले, राहिले बाकी बाकी 2. कोड कोड काय? 2 कोड कुणाचा आहे? मंगळवार. समजलं का रे? ट्यूजडे, येस. गजानन सर आलेत का? कदम सर, समजलं का रे सगळ्यांना? कुणाला समजलं नसेल तर सांगा मला. महिन्यातलं या, एकाच महिन्यातलं. हा, कदम सर तुम्हाला हे करू का? होस्ट करतोय. हा, कदम सर. हॅलो. हा, कदम सर. हा, आवाज येतो माझा? हा सर, ओके ओके. येतोय, आवाज हा, येतोय. तुमचं कन्क्लूड करा, मी स्टार्ट करतो. काय करू मी? तुमचं कन्क्लूड करा म्हणलं तुमचं, हा, आणि झालं त्याच्यानंतर झालंय मी माझं. स्टार्ट. हे मला 2 हो, उदाहरण महिन्यातले घेतले, बस झालं. चालेल हा, चालेल, नो प्रॉब्लेम. उद्या उद्या मी थोडं मोठं एक उदाहरण घेणार आहे. हं? चालेल. गुड नाईट मित्रांनो. बाय. कदम सर, येस येस. तुम्ही दिसायलेत ना? नाही दिसायला आणखी. मला स्पॉटलाईट करावं लागेल. स्पॉटलाईट ना? राम सर नाहीत का? काय म्हणता? राम सर नाहीत का? राम सर नाही येत वाटतं. बरं, स्पॉटलाईट करावं लागेल. आय थिंक मी दिसत नाहीये. असं आहे का? एक स्पॉटलाईट. स्पॉटलाईट कसं करायचं मलाही माहित नाही सर. असं आहे का? हो ओके. सर. हा, आता दिसतो? नाही, नाही दिसत आणखी पण. लाईट. आता कसं करायचं मग त्याला? राम सरांनाच फोन करावा लागतो. हो हो हो. थांबा, मी करतो. दुसऱ्या मोबाईलवरून करा सर. हॅलो सर.
सुहास सर झालाय का? हो झालंय सर. बरं. गजानन कदम सरला मी होस्ट करतो. त्यांना स्पॉटलाइट करतो आधी, त्यांना को होस्ट करतो. को होस्ट, यस. गजानन सर को होस्ट केलंय तुम्हाला. ओके, स्पॉटलाइट केलंय. कंटिन्यू चला, करा. मी लेट होतो सर. राम सर. ओके ओके, मी पण लिव्ह करणार आहे. सर येस चालू. सर. सर गजानन कदम. कंटिन्यू सर. कदम सर कंटिन्यू. ओके. माईक माईक चालू करा सर. गजानन कदम सर, तुम्हाला को होस्ट केलं, माईक चालू करा तुम्ही. ओके यस यस, कीप इट. ओके, थँक्यू एव्हरीबडी. नमस्कार, मी प्राध्यापक गजानन कदम सर पुनः एकदा गणिताच्या क्लासमध्ये तुम्हा सर्व भावी शिक्षकांचं स्वागत करत आहे. आपण थोडासा आज मला लेट झाला, परंतु आपण डायरेक्टली आपल्या विषयाकडे ओढू. जे तुम्हाला बोर्डवर दिसत आहे, सर्वजण आहेत, सर्वजणांची हाय कमेंट मध्ये करायचं आहे, म्हणजे मला कळेल की कोण सर्व प्रेझेंट आहेत. ओके, गुड इव्हनिंग एव्हरीबडी. ओके, आपण काल पाहत होतो परिमेय संख्या. परिमेय संख्या ज्याला की आपण रॅशनल नंबर म्हणतो, याच्यामध्ये दशांश परिमेय संख्या हा महत्वाचा विषय आहे. हे थोडस वास्ट होतं, त्याच्यामुळे मी आज घेण्याचा सांगितलं होतं मी. तर हे काय आहे बघा, दशांश परिमेय संख्या म्हणजे काय. तर दशांश चिन्हाच्या उजवीकडे जर एखादी संख्या किंवा गट पुन्हा पुन्हा येत असेल, तर तर त्या संख्यांना दशांश परिमेय संख्या म्हणतात. डेफिनेशन तुम्हाला वाचल्यानंतर थोडीशी समजेल, परंतु हे कसं हे आपण पाहू. दशांश परिमेय संख्या म्हणजे काय, दशांश चिन्हाच्या उजवीकडील जर एखादी संख्या किंवा एखादा गट पुन्हा येत असेल, तर त्या संख्यांना दशांश परिमेय संख्या म्हणतात. उदाहरणार्थ, आपल्याला उदाहरण दिल्याशिवाय समजणार नाही, म्हणून लक्षात ठेवा. समजा 1.3333 यामध्ये 3 जी संख्या आहे ती पुन्हा रिपीट येते, बरोबर आहे. 3 हे जर येत असेल तर त्याला दशांश परिमेय संख्या म्हणायचं. किंवा एखादा संख्येचा गट असेल, उदाहरणार्थ 2.345 ओके, ह्याच्यामध्ये काय आहे, तर हा गट पुन्हा येतोय. तर जर हे पुन्हा येत असतील, तर आता दशांश चिन्ह तर तुम्हाला माहिती, समजा हे कोणते दशांश चिन्ह म्हणजे आपण ज्याला पॉईंट म्हणतो, बरोबर आहे. हा 1.3333 असं आपण त्याला डिनोट करू शकतो, म्हणू शकतो. तर अशा पद्धतीनं संख्या किंवा संख्या समूह जर पुन्हा येत असेल, तर त्याला परिमेय संख्या म्हणतात. समजलं. किंवा आपण जी पायची किंमत असते 22/7, हे 22/7 ला जरी आपण भागाकार केला, तर तरीही त्याच्यामध्ये काही संख्या रिपीट येत राहतात. त्याच्यामुळं त्याला परिमेय संख्या आपण म्हणू शकतो. त्यात कंडिशन एकच आहे की ते रिपीट व्हायला पाहिजे. समजलं. तर याला दशांश परिमेय संख्या म्हणतात.
तर परिमेय संख्येमध्ये ही परिमेय संख्या महत्वाची आहे, दशांश परिमेय संख्या. आता हे समजलं का बघा. जर संख्या किंवा संख्या समूह जर रिपीट होत असेल तर आपण लिहिताना पद्धत अशीच आहे. समजा ही संख्या ज्यावेळेस आपण लिहितो तर 1.3 आणि वर आपण पॉइंट देतो. याचा अर्थ आहे की ही पुन्हा पुन्हा येते. आता पुन्हा पुन्हा येते याला शब्द आहे आवर्ती, म्हणजे त्याचं आवर्तन पुन्हा पुन्हा होत आहे. तर तसं जर असेल तर त्याला आपण दशांश परिमेय संख्या म्हणतो. आणि जर संख्या समूह असेल तर त्याच्यावर आडवी रेष ओढली जाते. हे आपण गणितामध्ये शिकलेलो आहे. तर हे समजलं असेल तुम्हाला. तर ह्या दोन्ही संख्येना आपण परिमेय संख्या म्हणू शकतो. समजली का कन्सेप्ट? येस असेल तर पुढे जायला. ओके, गायत्री मॅम हो म्हणतायत. आणखी कुणाला? हे इझी आहे, सिंपल आहे. ओके, हो चल, त्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून आपण बघू शकतो. आता दुसरा, दशांश परिमेय संख्येला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? दशांश परिमेय संख्येला इंग्लिशमध्ये काय होतं? मी इंग्लिश मराठी असं का करतो, कारण बऱ्याच जण सेमीला शिकवत असतील किंवा सेमीचा अभ्यास झालेला असेल तर त्यांना इंग्लिश आणि मराठी याचा जर जोड केलं तर लवकर समजतं, किंवा मराठी मधला काही शब्द समजत नाही पण इंग्लिश मधला समजतो. त्याच्यामुळं याला म्हणतात डेसिमल रॅशनल नंबर. दशांश परिमेय संख्या म्हणजे डेसिमल रॅशनल नंबर. पुढचे आहे अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या. आता अपरिमेय संख्या म्हणजे काय? आपण परिमेय संख्या तर पाहिल्या, अपरिमेय संख्या म्हणजे काय हे आता आपण पाहणार आहेत. तर अपरिमेय संख्या ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते. आता हे महत्वाची गोष्ट आहे. अखंड असते परंतु आवर्ती नसते. आवर्ती नसते याला कंसात देतो मी, पुन्हा पुन्हा संख्या येत नाही. हे समजण्यासाठी आवर्ती येत नाही त्या संख्येना अपरिमेय संख्या म्हणतात. अपरिमेय संख्या म्हणतात. उदाहरणार्थ आता हे बघा, अखंड म्हणजे काय की ज्याच्यामध्ये खंड पडत नाही अशा. आपण मगाशी पाहिलं 1.333 खंड पडतो का? नाही पडत. परंतु एक संख्या रिपीट होते आहे. आपल्याला याच्यामध्ये दोन अटी आहेत. याच्यामध्ये दोन अटी आहेत. एक म्हणजे ते अखंड असलं पाहिजे परंतु आवर्ती नसलं पाहिजे. उदाहरणार्थ समजून घ्या. समजा 0.123456 हे कंटिन्यू सुरू आहे, हे संपत नाहीये, तर त्या ठिकाणी त्याला अपरिमेय संख्या म्हणता येतं. म्हणजे ज्याची बाकी राहते, उदाहरणार्थ आता हे असं कसं, तर बघा एक तुम्हाला उदाहरण देतो मी. समजा हे 3 आणि 20 ही संख्या आहे समजा. आता एक कन्सेप्ट कशी क्लिअर होईल. 3 न 20 ला भाग झाला, एक साहित्रिक 18
18 सायचा हा अं, 3 × 18 खाली उरले 2 बरोबर. 2 उरले, 2ला भाग जात नाही म्हणून पॉईंट दिला, इथं 0 घेतला, 20 झाले, पुन्हा 6चा भाग बसला. 18 पुन्हा 2 उरले, पुन्हा 6चा भाग बसला, 20 झाले पुन्हा. आता हे कंटिन्यू 2 उरणारच आहे आणि ही संख्या रिपीट होते आहे. याला आपण परिमेय संख्या आपण म्हणायचं, कारण हे कंटिन्यू आहे आणि रिपीट होतं. मग अखंडित म्हणजे काय, तर अखंडितचं उदाहरण पहा. अखंडित मध्ये आपल्याला ती संख्या रिपीट होता कामा नये, ती संख्या पुढं कंटिन्यू असायला पाहिजे आणि ते वेगवेगळी संख्या येत राहतात. अशा पद्धतीनं या सर्व अपरिमेय संख्या असतात. समजलं. आता दुसऱ्या आणि अपरिमेय संख्या, उदाहरणार्थ वर्गमुळातील ज्या संख्या असतात, वर्गमुळात 2 आहे, वर्गमुळात 3 आहेत, या संख्या अपरिमेय संख्या असतात. पण याच्यामध्ये वर्गमुळात 4 ही जी संख्या आहे ती संख्या परिमेय संख्या असते, परिमेय संख्या असते. आणि ह्या अपरिमेय आहेत. याचं कारण आहे, या संख्येचं वर्गमूळ निघत नाही, पण या संख्येचं वर्गमूळ निघतं. 4चं वर्गमूळ काय आहे, 2 आहे. त्याच्यामुळे ही परिमेय संख्या आहे, ही अपरिमेय संख्या. त्यानंतर आणखी एक महत्वाचा मुद्दा, पाय जी आहे, पाय ही एक अपरिमेय संख्या आहे. जर असा प्रश्न आला तर पाय ही संख्या अपरिमेय संख्या आहे. जे आपण वर्तुळामध्ये पायची जी किंमत घेतो 22/7 किंवा 3.14, तर पाय ही संख्या सुद्धा अपरिमेय संख्या आहे. अशा पद्धतीने ही अपरिमेय संख्येची व्याख्या आणि एक्सप्लेनेशन आहे. समजलं का हे? जर तुम्हाला काही डाऊट असला तर विचारू शकता. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. ओके, समजलं. रिप्लाय येत नाही येत. ओके, समजलं. प्रिया मॅम म्हणतायत समजलं. हा, जयश्री मॅम पण म्हणतायत समजलं. ओके, आता आपण पुढे जातो. आता आपल्याला फक्त संख्या पाहिजे, परिमेय संख्या अपरिमेय संख्या ह्या 2 गोष्टी झाल्या. आता तिसरं, हे फक्त एकच पॉइंट आहे, तो म्हणजे वास्तव संख्या. फक्त संख्येचे आपण प्रकार बघत आहोत, याच्यावर खूप प्रश्न विचारले जातात, ते आपण प्रश्न पण पाहणार आहे. वास्तव संख्या, वास्तव संख्येमध्ये फक्त एका ओळीमध्ये त्याचं स्टेटमेंट आहे. वास्तव संख्या म्हणजे परिमेय संख्या, परिमेय संख्या व अपरिमेय संख्या परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या दोन्ही संख्येंना वास्तव संख्या म्हणतात. म्हणजे परिमेय संख्या असो किंवा अपरिमेय संख्या आहे, या दोन्ही संख्येचं मिश्रण किंवा या दोन्ही संख्यांनाही वास्तव संख्या म्हटलं जातं. एवढीच त्याची डेफिनेशन आहे. समजलं. आता ह्या संख्येचे फक्त आपण प्रकार बघत आहोत. ओके, पुढे आता फक्त तीन प्रकार पाहिजे आहेत, छोटे छोटे आहेत. पहिलं हे समजलं असेल आपल्याला, त्याच्यावर आपल्याला प्रश्न पण घ्यायचे आहेत. आता हे तुम्ही सांगणार आहात, विरुद्ध संख्या.
त्याला आपण अपोजिट नंबर्स म्हणतो. उदाहरणार्थ 3 या संख्येची विरुद्ध संख्या कोणती? अपोजिट नंबर कोणता? 3 या संख्ये वास्तव संख्येचे एक्सप्लेनेशन सांगा. तर वास्तव संख्येमध्ये परिमेय आणि अपरिमेय ह्या दोन्ही संख्या ज्या आहेत त्यांना वास्तव संख्या म्हटलं जातं. त्याच्यामुळे कोणतीही संख्या आपण परिमेय मधले 2 उदाहरणं आणि अपरिमेय मधले 2 उदाहरणं घेतले तरी ते आपण त्याला उदाहरण आपण कन्सिडर करू शकतो. त्याला सेपरेटली उदाहरणं कोणती द्यायची गरज नाही. हा, विद्या मॅम अगदी बरोबर आहे. 3 या संख्येची विरुद्ध संख्या कोणती? तर आपले उत्तर बरोबर आहे. 3 या संख्येची विरुद्ध संख्या आहे -3. बर, -5 या संख्येची विरुद्ध संख्या कोणती? माधुरी मॅम बरोबर आहे. प्रिया मॅम आपलं पण बरोबर आहे. ओके, व्हेरी गुड. तर +5 ही त्यांची विरुद्ध संख्या आहे. आता सिंपल साधं लॉजिक आहे. विरुद्ध संख्या म्हणजे काय? विरुद्ध संख्या म्हणजे एक आता बघा, ही एक नंबर लाईन आहे. या नंबर लाईन मध्ये सेंटर 0 असतो. 1 2 3 4 हे प्लस आहेत. -1 -2 -3 -4 हे मायनस मध्ये आहे. ओके, आता समजा -3 याची जर विरुद्ध संख्या पाहिजे असेल तर शून्याच्या म्हणजे 0 पासून -3चं जेवढं अंतर आहे तर तेच अंतर आपण पुढे कन्सिडर करायचं आहे. तर हे +3 म्हणजे ही अशी संख्या ही विरुद्ध संख्या असते. शून्याच्या अलीकडची बाजू आणि पलीकडची बाजू. मग -3 या संख्येची विरुद्ध संख्या ही +3 असेल आणि +4 ची विरुद्ध संख्या ही -4 असणार आहे. एक साधं सिंपल लॉजिक आहे, याच्यामध्ये काहीही अवघड नाही. विरुद्ध संख्या कोणती असेल? समजा 11 ची विरुद्ध संख्या कोणती असेल? 11 ची विरुद्ध संख्या हे जर प्लस असेल तर ती मायनस असणार आहे. जर समजा हे -15 असेल तर त्याची विरुद्ध संख्या ही +15. काही प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? मे बी काही सुद्धा नाही, एकदम. हा, फक्त चिन्ह चेंज केलं झालं. विरुद्ध संख्या, अपोजिट नंबर, ही कन्सेप्ट लगेच समजेल तुम्हाला. ओके, चालेल. हे समजलं असेल, हे काही अवघड नाही. एका म्हणजे याच्यामध्ये समजून जातं. फक्त चिन्ह चेंज करायचे आहे. इकडे प्लस, इकडे मायनस असेल तर प्लस करायचं, इकडे प्लस असेल तर मायनस करायची, संख्या तीच ठेवायची. ओके, चला समजलं. पुढे जायला आपल्याला वेळ कमी आहे. ओके, आता पुढचे जे दोन प्रकार आहेत ते दोन प्रकार चुकून जर पडले, कारण बघा टेट जी परीक्षा आहे या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मार्क कमी करण्यासाठी वेगवेगळ्या कृत्या वापरल्या जातात, वेगवेगळ्या ट्रिक वापरल्या जातात. त्याच्यामध्ये आपण जो अभ्यास करतो त्याच्यामध्ये जो आपण टाळलेला जो विषय आहे तो सुद्धा ते परीक्षेला टाकतात. म्हणून आपल्याला कोणतीही गोष्ट टाळायची नाही. साधी कन्सेप्ट आहे बघा. ही तुम्ही बऱ्याच जणांसाठी नवीन असेल मे बी. अखंड संख्या माझ्या माहितीत बऱ्याच जणांसाठी ही नवीन कन्सेप्ट आहे. अखंड संख्या, त्याची डेफिनेशन लिहून देतो मग तुम्हाला समजेल. ज्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज ही त्या संख्येच्या
दुप्पट असेल त्या संख्येला अखंड संख्या म्हणतात. तर व्याख्या समजली, आम्ही पाठही करू, पण कसं तर बघा, उदाहरण दिल्यानंतर समजेल तुम्हाला. बघा, ज्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज ही त्या संख्येच्या दुप्पट असेल तर त्या संख्येला अखंड संख्या म्हणतात. उदाहरणार्थ, जर समजा आपण 20 चे विभाजक काढले आणि 20 च्या विभाजकांची बेरीज जर 40 आली तर ती अखंड संख्या आहे. किंवा आपण 50 चे आपण विभाजक काढले, आता विभाजक कसे काढायचे हे सांगतो तुम्हाला, उदाहरण देणार आहे. जर आपण 50 चे विभाजक काढले आणि त्याची बेरीज जर 100 आली तर ती अखंड संख्या आहे. कसं ते बघा. उदाहरण आपण 28 घेऊत आपण. ओके, आता 28 चे विभाजक किती आहेत, म्हणजे ज्यांनी 28 ला भाग जातो तर त्याच्यामध्ये आहे 1 न भाग जातो, 2 न भाग जातो, 1 न जातो, 2 न जातो, 4 न जातो, 7 ने जातो, बरोबर, 14 ने जातो, 28 ने जातो, 3 ने 6. ओके, व्हेरी गुड, बरोबर. आता महत्वाची गोष्ट काय आहे बघा, 1 + 2 + 4 + 7 + 12 + 28 इज इक्वल टू किती होतं बघा, पटकन सांगा. मी तुम्हाला सांगितलंय पेन आणि वही घेऊनच बसायचं आणि फास्ट मध्ये उत्तर द्या. लक्षात ठेवा, टेट परीक्षा फक्त तुमच्या टाइमाची. गायत्री मॅम थोडंसं चुकलं, टाइम हा माधुर मॅम अगदी बरोबर आहे. गुड माधुर मॅम, कॉंग्रॅच्युलेशन. स्नेहल मॅम बरोबर. जेवढे उत्तर फास्ट देताल तेवढं चांगलं आहे. प्रिया मॅम बरोबर. वैभवी मॅम बरोबर. अर्चना मॅम, या सर्वांची उत्तर बरोबर आहे. एक फक्त चुकलं. हा प्रथमेश सर, खूप लांब गेला तुम्ही. 86 मल्टिप्लिकेशन केलं काय? गुड. 56. आता 56 जे आहे हे 28, आपली संख्या किती आहे 28 ला जर मल्टिप्लाय केलं 2 न तर 28 दोन्ही 56. म्हणजे आपली जी अट आहे जी आपण जस्टिफाय करू शकतो, ज्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज ही त्या संख्येच्या दुप्पट असेल त्या संख्येला अखंड संख्या म्हणतात. याचे विभाजक एवढे आहेत 1 2 4 7 14 28. याची सर्वांची बेरीज केली 56 आली, 56 हे 28 चे दुप्पट आहे. क्लिअर? हा गायत्री मॅम, सॉरी म्हणायची गरज नाही, काही प्रॉब्लेम नाहीये, होत राहतं. फक्त आपण उत्तर बरोबर असायला पाहिजे. आपलं इथं चुकलं तरी चालेल, परीक्षेत चुकायला पाहिजे. क्लिअर? तरी आणखी एक उदाहरण देतो. समजा 6 आहे, 6 चे विभाजक किती आहेत? 6 चे विभाजक किती आहेत? तर 6 ला 1 न भाग जातो, 2 न भाग जातो, 3 न भाग जातो, 4 5 6 नाही भाग जातो. आता याची बेरीज करा. 1 + 2 + 3 + 6 किती होणार आहे? ओके बरोबर, 12 हे 6च्या दुप्पट आहे. म्हणजे आपण ही अट जस्टिफाय करू शकतो किंवा ही अट आपण लागू होते. म्हणून ही संख्या काय आहे? अखंड संख्या आहे. 28 आहे, 6 आहे, 496 आहे, म्हणजे बऱ्याच आहेत. आपल्याला फक्त ओके 496 कसं वगैरे हे तुम्ही चेक करू शकता. उद्या मला कमेंट मध्ये सांगा की सर हे बरोबर आहे. आणखी एक संख्या घ्यायची असेल तर 1828 ही संख्येचे पण अवयव पाडून आपण बघू शकतो. बस चला, समजलं.
आपल्याला कमी वेळामध्ये जास्तीत जास्त शिकून घ्यायचं आहे. त्याचं कारण असं आहे की गणिताचा सिलेबस खूप वास्ट आहे, खूप वास्ट आहे. माझा प्रयत्न असा चाललेला आहे की जेवढे मला लेक्चर्स भेटतील तेवढ्या लेक्चर्स मध्ये गणिताचा पूर्ण सिलेबस कंप्लीट व्हायला हवाय. मग त्यासाठी कधी फास्ट मध्ये पण घ्यावं लागेल. मी तुम्हाला सोप्याकडून कठीणाकडे म्हणतोय. सुरुवातीचे लेक्चर्स तुम्हाला परवा दिवशीचं असेल, कालचं असेल, सोपं वाटलं असेल. आता थोडी काठिण्य पातळी वाढणार आहे, तर वाढतच जाणार आहे. आपल्याला शेवटी ज्यावेळेस आपल्याला IBPS चे जे IBPS चे ज्यावेळेस आपल्याला हे पाहिजे आहे, क्वेश्चन सेट पाहिजे आहे, त्यावेळेस आपल्याला खरी कसब लागणार आहे. प्रॉब्लेम काहीच नाहीये, ते पण हेच आहे, सोपं आहे. फक्त याच्यामध्ये टाइम कन्झ्युम होतो. कारण एक एक पेजचे प्रश्न आहेत आणि त्याच्यामध्ये सरळ उत्तर नसतं. म्हणजे भारताची राजधानी काय? नवी दिल्ली, असं नाही. मग त्याचे प्रश्न कसे आहेत वगैरे हे आपल्याला पाहायचं आहे. आपण सोप्या करून अवघडाकडे जाऊ. ओके, चला. आता हे अखंड संख्या पाहिली आपण, सर्वांना समजलं असेल. आता लास्ट पाहणार आहे, ती म्हणजे बर, मला प्रामाणिकपणे सांगा, अखंड संख्या हे किती जणांना माहित होतं? त्यानंतर ही पण संख्या. आजच कळालं. ओके, गुड. पण हे विसरू नका, टेट मध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहित नाही, तर तेच विचारणार आहे. ओके, गुड. सर्वांना समजलं असेल. आता हे पुढची संख्या, ही पण तुम्हाला माहित नसणार आहे, पण हे विचारू शकतात म्हणून सांगणार आहे. परिपूर्ण संख्या. आता ज्या संख्येच्या विभाजकांची बेरीज, या संख्येच्या विभाजकाची बेरीज स्वतः ती संख्या सोडून त्या संख्ये इतकीच येते, त्या संख्येला परिपूर्ण संख्या म्हणतात. परिपूर्ण संख्या म्हणतात. उदाहरणार्थ सहा ही संख्या आहे. सहाचे विभाजक काय आहेत? 1, 2, 3. 6 आपल्याला सोडायचा आहे. 1 + 2 + 3 = 6. हे 6 म्हणजे 6 ही परिपूर्ण संख्या आहे. आता अखंड संख्या आणि परिपूर्ण संख्या याच्यामध्ये सिमिलॅरिटी बरीच साम्य आहे, कारण त्याचं दुप्पट केल्यानंतर त्याची अखंड संख्या होते आणि ती संख्या सोडली की परिपूर्ण संख्या होते. फक्त ही कन्सेप्ट समजून घ्या. दोन्ही शब्द वेगवेगळे आहेत. अखंड संख्या वेगळं, अखंड संख्या. ओके, गोविंद सर म्हणजे आणखी एक घ्या. ठीक आहे, 28 आपण घेऊ. 28 पण त्याच पद्धतीने 28चे अवयव, 28चे विभाजक 1, 2, 28, 1, 2. त्यानंतर आपल्याला 4, 4, 7, 14. 28 सोडून द्यायचा आहे. 1 + 2 + 4 + 7 + 12 = 1, 2, 3, 3
4 7 7 आणि 7 14 14 दुने 28 आली परिमायी संख्या. तर हे 28 आहे, हे 28. असं कोणतंही उदाहरण तुम्ही घेऊ शकता. फक्त कन्सेप्ट समजून घ्या. परिमेय परिपूर्ण संख्या आणि अखंड संख्या. ओके, समजलं? गोविंद सर, मोस्ट वेलकम. चला, गुड, समजलं? बघा, स्क्रीनशॉट मारून घ्या. ठीक, चला, आपल्याला माझा प्रयत्न तुम्हाला जास्तीत जास्त देण्याचा आहे, त्याच्यामुळं जेवढा आपण वेळ घेत जास्त पुढे जाता येईल तेवढं चालेल. परिपूर्ण संख्या झालं. आता याच्यामध्ये ऑलमोस्ट संख्येचे सगळे प्रकार झालेले आहेत आणि हे तुम्हाला समजले आहे असं मी गृहीत धरतो. आता याच्यामधले जे बाकी पॉइंट्स आहेत कोणते, जे की आपल्याला गुगल फॉर्म मध्ये द्यायचे आहेत, ते तुम्हाला मी शेअर करतो. आता याच्यामधले काही हा आणखी एक कन्सेप्ट आहे जी की गुणाकार व्यस्त संख्या. काय होतं, जे आपले डीएड चे विद्यार्थी असतील, जे बीएड चे विद्यार्थी आहेत, त्यांचं बॅकग्राऊंड जर गणितातून असेल, कारण जे बीएससी मध्ये आहेत बऱ्याच जणांना गणित हा विषय ऑप्शनल असतो किंवा गणित या विषयाबद्दल जास्त भीती वाटत असल्यामुळे आपण गणिताला साईडलाईन केलेलं असतं. परंतु टेट मध्ये याच पॉइंटवर जास्त भर दिलेला आहे, गणित आपल्याला शिकायचं. त्याला टाळून आपण स्टेट पास होऊ शकत नाही, याचा अर्थ आपण शिक्षक होऊ शकत नाही. मग जी गोष्ट टाळता येत नाही ती शिकावीच लागेल ना. मग त्याच्यामुळे आपल्याला गणित शिकायचं आहे आणि याच्यातल्या बऱ्याच कन्सेप्ट ह्या माहित नाही तुम्हाला. म्हणजे मी असा दावा करत नाही, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना काही गोष्टी माहित नाहीये. जर त्यांचा गणित इयत्ता 10वी नंतर तुम्हाला गणित विषयाचा संपर्क येतच नाही आणि तुम्ही रेग्युलर समजा बीए केलं, बीएड केलं किंवा एमएड केलं, एमए केलं, याच्यामध्ये गणित कुठे येतच नाही. त्यामुळे गणित शिकायचं आहे आपल्याला. आणि आता जर तुम्ही कुणाला म्हणलात तर गणित आम्हाला बेसिक पासून शिकवणार नाही तुम्ही, मग हा चान्स आहे, हा प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला की सर्व गणित बेसिक पासून शिकायचं आहे. मी प्रयत्न करतो की सर्व बेसिक. तुम्ही मला कमेंट मध्ये जर एखादी कमेंट केली की सर असं नाही, तर तुम्ही मला समजून सांगा. 100% मी समजून सांगायचा प्रयत्न करेल. जर एखादी गोष्ट मलाही कळाली नाही तर मी तुम्हाला अभ्यास करून समजावून सांगेन, पण 100% समजावून सांगेल. तुमच्या सर्व शंकांचं निरसन करण्याची जबाबदारी माझी, राम सरांची असेल, आमच्या टीमची. तर आम्ही प्रयत्न 100% करू. फक्त अपेक्षा एवढीच आहे की तुम्ही तेवढं 100% द्या. चला, गुणाकार व्यस्त संख्या. आता याची व्याख्या अशी आहे, ज्या दोन संख्येचा गुणाकार एक येतो, ज्या दोन संख्येचा गुणाकार एक येतो त्यांना गुणाकार व्यस्त संख्या म्हणतात. आता हे थोडं समजून घ्या, त्याची सोपी ट्रिक समजून घ्या. आता उदाहरणार्थ 2 व 1/2 ही संख्या आहे, त्याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. आता गुणाकार कसा करणार, 2 गुणिले 1/2, बेक बे बेक बे, उत्तर आलं 1. आपण व्याख्यामध्ये जो पॉइंट सांगितलेला आहे की 1 उत्तर यायला पाहिजे, हे उत्तर 1 आलं, म्हणजे ही गुणाकार व्यस्त संख्या आहे. आता हे जर समजलं नसेल तर दुसरी साधी सोपी ट्रिक सांगतो. तुम्हाला कोणतीही संख्या देऊ द्या, कोणतीही संख्या देऊ द्या, उदाहरणार्थ 10 संख्या देईल. गुणाकार व्यस्त लिहिताना काय करायचं, एकदम साधी ट्रिक. आता ही जी संख्या असते याच्या खाली 1 असतो, बरोबर आहे ना. तर आपण हे गोष्ट अगोदरच पाहिजे. कोणतीही संख्या असेल त्याच्या भागाकारा म्हणजे छेद हा 1च असतो, तर याला फक्त आपण उलट करायचं, म्हणजे ते गुणाकार व्यस्त होतो, बरोबर.
कोणतीही संख्या असू द्या. समजा 15 दिली, 15ला छेद 1 असणार आहे, त्याला उलट करा, 1/15. ओके, कोणती संख्या याच्यामध्ये काही म्हणजे सिंपल लॉजिक आहे. त्या संख्येला छेदामध्ये घ्यायचं आणि वर एक लिहायचं, म्हणजे ह्या गुणाकार व्यस्त संख्या होतात. ज्याला आम्ही शिकवताना एखाद्या वेळेस आम्ही खाली मुंडक वर पाय सुद्धा म्हणतो. वरची संख्या खाली घ्यायची आणि खालची संख्या वर घ्यायची. बरोबर, सिंपल लॉजिक. खाली मुंडक वर पाय, खालची संख्या वर घ्यायची, वरची संख्या खाली घ्यायची. समजलं? गुणाकार व्यस्त कळाला? तुम्ही हो म्हणल्यानंतरच मी पुढे जाणार आहे. गुड. गायत्री मॅम, ओके. विशाल सर, समजलं? ठीक आहे, हे एकदम सिंपल. आता बघा, मला तरी असं वाटतं, आणि जर तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या नाही तर रिपीट व्हिडिओ बघा, तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी समजतील. आणि त्याच्यातून पण समजल्या नाही तर मला पुन्हा कमेंट करा, मी तुम्हाला त्याचं उत्तर देईल. ओके, गुणाकार व्यस्त कळाला. आता बघा, जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करतो मी. आता याच्यामध्ये आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, जी की बऱ्याच जणांना भीती वाटते गणिताची. आणि भीती वाटत असताना काय होतं, तुम्हाला अशा संख्या आल्या 4/5, 5/8, 9/13, -12/-15, अशा संख्या आल्या की तुमच्या पोटामध्ये गोळाच येतो. काय येतो गोळा? त्याचं कारण आहे, अशा दोन संख्या, एक असं एक आणि 1.486 प्लस अशा संख्या ज्या पॉइंट मध्ये आहेत. हे एक आणि ही गोष्ट तुम्हाला भीतीदायक वाटते. आणखी एक, वर्गमुळात 5, 4, 6, ते वर्गमूळ एक डोकं खातं. बरोबर आहे? हे एक आणि हे. बरेच जण म्हणतात सर गणित म्हटलं की बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. तसं नसतं बाळांनो. बेरीज म्हणजे गुणाकार भागाकार हे झालं पहिली दुसरी पर्यंत. पुढे गेलात ना, पुढे आपल्याला खूप वेगवेगळ्या कन्सेप्ट असतात. साइन कॉस थिटा पर्यंत जावं लागतं 10वी पर्यंत आपल्याला. त्याच्यामुळं आपल्याला शिकून घ्यायचं आहे. आपली मानसिकता ठेवा की आपल्याला जे येत नाही ते शिकायचं आहे. कधी कोणी जर म्हणलं इंटरव्ह्यू मध्ये, मी तर बऱ्याच जणांना म्हणतो, मला जर कोणी म्हटलं की सर आपल्याला विमान शिकायचं आहे तर डेफिनेटली शिकू, फक्त त्याच्यासाठी जेवढा वेळ लागतो डिवोशन लागतं तेवढं देऊ. तर गणितासाठी तर काहीच प्रॉब्लेम नाही. हा गायत्री मॅम मध्ये खूप अवघड वाटतं. हो, अवघड वाटतं, ते सोपं कसं आहे ते सांगतो तुम्हाला. पहिल्याबद्दल बोलू आपण. आता हे पॉइंट म्हणून नाही, पण तुम्हाला आयुष्यामध्ये जर हे पुढचे 15 मिनिट तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकलं, तुम्हाला आयुष्यामध्ये यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार कधीही चुकणार नाही, त्याची गॅरंटी माझ्याकडे. कसं? बोर्डवर पहा. हे जे अपूर्णांक असतात यांची बेरीज कशी करायची हे पाहू आपण. सुरुवातीला बेरीज. ओके, आता याच्यामध्ये बेरजेमध्ये दोन प्रकार आहेत. एक इकडं इकडे घेतो आपण. बरोबर दिसत नाही, बोर्ड दिसत नाही. दिसतोय? दिसतो बोर्ड? दिसतोय. ओके, आता समान छेद असताना, समान छेद नसताना. आता समान छेद, आता छेद आणि अंश बरेच जणांना हे पण माहित नसेल, म्हणजे एखाद्याला माहित नसेल तर तुमच्यासाठी 6/5 ही संख्या आहे. त्याच्यामध्ये 6 जो आहे तो अंश आहे, हा जो आहे हा छेद आहे, ज्याला इंग्लिश मध्ये न्यूमरेटर डिनॉमिनेटर असं म्हणतात.
अंश छेद, छेद म्हणजे खालचा, अंश म्हणजे वर. ओके, समजलं? अंश म्हणजे वरचा, छेद म्हणजे खालचा. आता मी काय म्हणतोय, समान छेद असलेले म्हणजे ज्याची खालची संख्या समान असते. ओके, आता खालची संख्या समान असते तर कसं ते बघा. हे पुढचे 15 मिनिट फक्त लक्ष द्या, तुम्हाला हे कन्सेप्ट पूर्ण क्लिअर होईल. बरं, इथंच घेतो आपण तुमचा प्रॉब्लेम. आता 6/5 प्लस 7/5 अशी संख्या आहे. मध्ये चिन्ह बेरजेचं आहे म्हणजे आपल्याला बेरीज करायची आहे. कशी करायची? एकदम साधं, सिंपल. गुड, आलेलं उत्तर आहे माधुरी मॅमचं. हे दोन्ही कॉमन आहेत, 5 कॉमन आहेत म्हणून कॉमन घ्या. वरचे 6 प्लस चिन्ह 7, 6 7 झाले 13, 13/5. ओके, बऱ्याच जणांनी उत्तर दिलेले आहेत. गुड, काही प्रॉब्लेम नाही. छान, कॉंग्रॅच्युलेशन. समजलं सर? समान छेद असताना आम्हाला पण जमतो, समान छेद नसताना जमत नाही. बर, आता समान छेद नसताना काय आहे, फक्त थोडं लक्ष द्या. अजून एक एक्झाम्पल. ओके, अजून एक एक्झाम्पल. समजा मोठी संख्या घेऊ आपण, 22/16 अधिक 13/16. दिसतोय का बोर्ड? तर याच्यामध्ये कॉमन छेद घ्या 16, हा दोन्हीकडे सेम आहे म्हणून 16 घेतला. 22 प्लस 13, तर 5 आणि 2 3 आणि 2 5 झाले आणि 2 आणि 1 3 झाले, 3/16. ओके, हे दोन गणित आहेत, म्हणजे हे 1 हे 2 समजले असेल आपल्याला. ओके, आता आपण हे समजलं. आता इकडे लक्ष द्या, हा महत्वाचा विषय आहे. हे समजतं, हे नाही समजत. आता हे नाही समजत तर ह्याच्यासाठी सोपी ट्रिक आहे. 2 ट्रिक आहेत, 2 पद्धती आहेत. त्यातली एक पद्धत तुम्हाला जे सोपी वाटते ते बघा. एक क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे आणि दुसरी समानछेद करून घेण्याची आहे. आपण आता बघू आता कसं ते. ओके, इकडे लक्ष द्या, बोर्डकडे पहा. समजा 5/4 अधिक 6/3 अशी संख्या. मोठा पण घेऊ शकतो आपण, पण सध्यासाठी तुमच्यासाठी. 5/4 प्लस 6/3 याच्यामध्ये छेद सारखे नाही आहेत. छेद सारखे नाही आहेत, मग काय करायचे? आता या 2 पद्धती आहेत. एक छेद सारखे करून घेण्याची पद्धत आहे, दुसरी क्रॉस मल्टिप्लिकेशनची पद्धत आहे. आता आपण बघू कसं ते. दोन्ही पद्धती समजावून सांगतो मी तुम्हाला, बघा कोणती सोपी वाटते. आता त्याच्यामध्ये समान छेद करून घेण्याची पद्धत सांगतो मी सुरुवातीला. याच्यामध्ये काय करायचं, या छेदानं या दोघाला गुणायचं आहे, या छेदानं या दोघाला गुणायचं आहे. उदाहरणार्थ 5 गुणिले 3, 4 गुणिले 3 अधिक 6 गुणिले 4 आणि 3 गुणिले 4. बघा काय केलं, हा छेद हा अंश, हा छेद, हा छेद, हा छेद, बरोबर आहे. म्हणजे या छेदाने या दोघाला गुणलं आणि या छेदाने या दोघाला गुणलं. दोन्ही दोन्ही ट्रिक समजावून सांगतो मी तुम्हाला. आता बघा, 5 त्रिक 15, 4 त्रिकोण 12 अधिक 6 चौक 24 आणि 4 त्रिकोण 12. आता हे बघा, हे छेद समान झाले. छेद समान झाले म्हणजे आपण इकडे आलो आणि इकडे तर आपल्याला सोपंच आहे. काय झालं, कॉमन छेद घ्या. 12, 15 प्लस 24 हे झाले 9, 3, 12. आलो. अर्चना मॅम बरोबर आहे आपलं. बऱ्याच जणांची उत्तर मी बघितलं, बऱ्याच जणांची उत्तर बरोबर आहे. गुड, प्रिया मॅम तुमचं पण बरोबर आहे. ही एक पद्धत झाली. ही एक पद्धत झाली. ओके, समजलं सर्वांना ही पद्धत? हा दुसरी पद्धत. ओके, ही समजलं का? बघा आता आपण दुसरी पद्धत
बहुतेक इरेज इरेज करतो मी. ही एक पद्धत आहे. दुसरी पद्धत काय आहे? क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये काय करायचं? तर 5 गुणिले 3 या दोघांचा गुणाकार अधिक 4 गुणिले 6 या दोघांचा गुणाकार, या दोघांचा गुणाकार आणि खालच्या छेदाचा गुणाकार. ओके. 5 गुणिले 3 4 गुणिले 6 आणि खाली 4 गुणिले 3. बघा 5 त्रिक 15 6 चौक 24 4 त्रिक 12 29/12. बघ समजलं का? ही दुसरी पद्धत. आता पद्धत कोणती वापरायची हे तुम्ही ठरवायचं. जी सोपी वाटते ती, पण दोन्ही पद्धती अशा कमी जास्त प्रमाणामध्ये. हा ही इझी आहे. ओके, सारिका मॅम म्हणताय ही इझी आहे. ओके, नो प्रॉब्लेम मॅम. तुम्ही कोणतीही पद्धत वापरू शकता. ज्या पद्धतीनं लवकर उत्तर मिळेल ती पद्धत वापरायची. आणि बरोबर आहे का? बोथ आर इझी. ओके, व्हेरी गुड. मग गुड. चला, समजलंय? समजलं सर. चला पुढं. म्हणजे एवढ्या वेळामध्ये आपल्याला बेरीज, आता हे कसलंही गणित आलं तरी तुम्ही या गणिताला भिणार नाही. चला पुढं. बेरीज झाली, वजाबाकी. ज्याला याची बेरीज आली त्याला याची वजाबाकी येऊ शकते. कसं? पहा, वजाबाकीमध्ये पण दोनच गोष्टी आहेत. समानछेद असणे, समानछेद नसणे. समजा तुम्ही 7/2 मायनस 8/9 किंवा 8/6 घेतो आपण. नाही, समानछेद आहे 2. तर जसं पहिली पद्धत आहे त्याच पद्धतीनं कॉमन छेद घ्या 2. इथं 17 करावं लागेल थोडस. पुन्हा ते मायनस प्लस आपण तुम्हाला पुन्हा सांगणार आहे. 17 जर समजा घेतलं तर काय होतं? 17 - 8 उत्तर आलं. 17 मधून 8 गेले, खाली उरले 9. 9/2. ओके, म्हणजे बेरीज समजली, वजाबाकी समजायला 1 मिनिट लागतो. इकडे ही सेम पद्धत आहे. समजा 7/6 मायनस 3/8 असं आहे समजा. तर दोन्ही म्हणजे दुसरी पद्धत आपण घेऊत. आपण समान छेद न करता डायरेक्टली 7/8 मायनस 6/3/6/8. तर 7×8 56 मायनस 6×3 18 आणि 8×7 48. उत्तर आलं 48 अशाच होते. 56 मधून 8 गेले तर 56 मधून 18 जाणार आहेत. तर 56 - 18 इथं झाले 16, 8 आणि इथं 3. ओके, आवडत. ओके, हे मोडून टाक. समजलं? दुसरं उदाहरण घ्यायची गरज नसावी. काही प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? अपूर्णांक ही गणितामध्ये म्हणजे 10वी स्तरावर असताना तर ही अवघड आहे. तर ही या पद्धतीनं जर समजून घेतलं तर काहीही हरकत नाही. तर बेरीज आणि वजाबाकी मला वाटतं हे तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल.
आपल्याला गुणाकार आणि भागाकार घ्यायचा आहे. माझं असं म्हणणं आहे, कमी वेळ जास्त ज्ञान. ओके, इरेज करू. आता समान छेद असो नसो, गुणाकारामध्ये काही फरक पडत नाही. गुणाकार, भागाकार. आता गुणाकार आणि भागाकार सिंपल लॉजिक सांगतो तुम्हाला. वेळ खूप होत आहे, परंतु हा पॉइंट आपण क्लिअर करू. ओके, गुणाकार आणि भागाकार. आता गुणाकार बघा, 5/6 गुणुले 4/3 असं गणित आहे उदाहरण. त्याचा आपल्याला करायचं आहे गुणाकार. आता हे इतकं सोपं आहे. कसं? तर याच्यामध्ये जास्त काहीच डोकं लावायचं नाही, सरळ सरळ गुणाकार करायचा. 5×20 आणि 6×18, उत्तर आलं 20/18. बरोबर आहे का? तर अर्ध बरोबर आहे. उत्तर 20/18 अर्ध बरोबर आहे. तर अर्ध बरोबर का? त्याचं कारण सांगतो. हे जे उत्तर असतात हे आपल्याला संक्षिप्त रूपामध्ये लिहायचे असतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे गुणाकारामध्ये, बाकी काही नाही. आता संक्षिप्त रूप म्हणजे काय ते समजावून सांगतो तुम्हाला. आता 20/18 हे उत्तर आलं, तर याला आपल्याला संक्षिप्त रूपामध्ये मांडण्यासाठी आपल्याला याला कमी, जिथपर्यंत भाग जातो खालच्या संख्येने वरच्या संख्येला, तिथपर्यंत आपल्याला कमी करायचं आहे. 2 न भाग जातो, इथं 9 आले, इथं 2 न भाग जातो 10 आला. म्हणजे आता 9 ला कोणत्या कॉमन संख्येनं आणि 10 ला 9 ला कोणत्या कॉमन संख्येनं भाग जात नाही. म्हणजे आपलं हे फायनल उत्तर आहे 10/9. हे झालं याचं संक्षिप्त रूप. आपल्याला कधी कधी परीक्षेत हा ऑप्शन टाकला जातो, आणि हा जर नाही नसेल तर हा 100% असतो. शक्यतो दोन्ही पण असू शकतात, म्हणजे दोन्ही मधला कोणता तरी एक असणार, हा तरी असणार किंवा हा तरी असणार. ओके, तर कधी कधी हा असतो, कधी कधी हा असतो. दोन्ही उत्तर बरोबर आहेत. त्याला सममूल्य अपूर्णांक पण म्हणतो. ते सममूल्य अपूर्णांकाची कन्सेप्ट आपण पुन्हा पाहणार आहोत. समजलं हे गुणाकार? आणखी उदाहरण द्यायची गरज आहे? समजलं हे? सिंपल, साधा सरळ सरळ गुणाकार करायचा आणि संक्षिप्त रूपामध्ये मांडायचं. म्हणजे जिथपर्यंत भाग जातो तिथपर्यंत भाग घालायचा, जिथं भाग जाणार नाही तिथं उत्तर संपलं. हा, आता भागाकार. 6/8 भागिले 2/4 असं समजा दिलेला आहे. आता हा जो भागाकार आहे, हा भागाकार कसा करायचा? हा, पुन्हा समान छेद असतील तर याच्यामध्ये समान छेद असो असमान छेद असो काही प्रॉब्लेम नाही, सरळ सरळ गुणाकार करायचा आहे. याच्यामध्ये बेरीज आणि वजाबाकीची कन्सेप्ट नाही चालणार. याच्यामध्ये कसंही असू डायरेक्ट तुम्हाला सिंपल गुणाकारच करायचा आहे ना. इथं 2, इथं 6, इथं 6 असले 6×36 लिहायचे. 3 इथं 3 इथं असले तर 6×9 लिहायचं. सिंट्रिक 9 लिहायचं. समान छेद असले नसले तर काही प्रॉब्लेम नाही. हा, आता इथं बघा. आता इथं फक्त एक छोटीशी मजेशीर ट्रिक आहे, जी मगा मी तुम्हाला सांगितलं ती आहे. कोणती? तर पहिली जी टर्म आहे, पहिली जी संख्या आहे ती जशाच तशी ठेवा, 6/8. इथं भागाकार जे आहे याच्याऐवजी गुणाकार लिहा. तर मला भागाकारामध्ये गुणाकार का करायला लावायला? पद्धत तशीच आहे. भागाकाराऐवजी चिन्ह बदलतं, पण पुढची संख्या जशाच तशी लिहायची नाही. काय करायचं? मला सांगितल्याप्रमाणे गुणाकार व्यस्त, खाली मुलगा वर पाय. म्हणजे काय? तर 4 खाली आहे, वर घ्या, वर 2 आहे, खाली घ्या. ओके, हा. आता बघा, हे इकडच्या सारखं झालं गुणाकाराला. गुणाकार तर आपल्याला माहिती काय आहे, सरळ सरळ गुणाकार करायचा. 6×4 = 24 आणि 8×2 = 16. आता जिथपर्यंत भाग जातो
जिथपर्यंत भाग जातो कॉमन कशाने भाग जातो, कॉमन 4 ने भाग जातो, 4 चोक 16 आणि आणि हा 6 चोक 24, उत्तर आलं 6 आणि 4. 6 4 उत्तर आहे का, नाही. आणखी संक्षिप्त रूप होतं कसं पहा, याला कॉमन कशाने 2 न भाग जातो, 2 दुनी 4 बेत्रिक 6, उत्तर आलं 302. तर हे करेक्ट आन्सर आहे. म्हणजे आन्सर 24/16 पण बरोबर आहे, 6/4 पण बरोबर आहे, 302 पण बरोबर आहे. परंतु तुम्हाला ऑप्शन मध्ये 302 दिलं जाईल, त्यावेळेस तुम्ही कन्फ्युज होऊ नका. ओके, समजलं. तर माझ्या माहितीसह अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार तुम्हाला या 15 मिनिटांमध्ये समजलं असेल. आयुष्यभर तुम्ही हे विसरू नका. बरोबर, किती सिंपल आहे. आपण गणिताचा फोबिया करून ठेवलेला आहे की आम्हाला समजतच नाही, आणि हे जर आले तर आपले आपण त्याला हातच नाहीत लावत, अरे काहीतरी अवघड आहे. तर असं नाही, जी गोष्ट येत नाही ती शिकायची आहे, ही तुम्ही लक्षात ठेवायचं. बरोबर, समजलं सर्वांना. गुड. न समजलेल्या गोष्टी आज आम्हाला समजल्या, अरे हेच काम आहे आमचं आणि आम्हाला याच्यामध्ये आनंद आहे. तुम्हा सर्वांना भावी जिल्हा परिषद शिक्षक बघायचं आहे आम्हाला. ओके, तर आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करणार आहेत. वेळ झालेला आहे, जवळजवळ 10:30 वाजले. ऍक्च्युली मला थोडा दुसरं काम असल्यामुळे मला थोडा लेट झाला. मी 9:30 ला स्टार्ट केलेलं होतं, 10:30 म्हणजे 1 तास ओके आहे. तुम्ही पण इतका वेळ म्हणजे 10:30 वाजले आणि तुम्ही ऑनलाईन आहेत, चांगली गोष्ट आहे. ओके, तर सर्वांना पुन्हा एकदा गुड नाईट. अभ्यास करा आणि स्टेट परीक्षेमध्ये मेरिट मिळवा. तुम्हा सर्वांना गुड नाईट. या ठिकाणी आपण आपली आजची मीटिंग स्टॉप करू. ओके, गुड नाईट. गुड नाईट प्रथमेश सर. सर्वांना गुड नाईट.